नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। पुणे शहरात पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर चांगलीच आगपाखड केली। शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे। पुण्यात बोलताना अमित शहांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असे म्हटले। तसेच त्यांनी उपस्थित भाजप अधिकाऱ्यांना विचारले की औरंगजेब फॅन क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकतो का, ऐसा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। मैं आपको आपके जैसे कार्यकर्ता के नाते बताता हूं, देश की सुरक्षा को ये औरंगजेब फैन क्लब सुनिश्चित नहीं कर सकती भारतीय जनता पार्टी। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो, औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं। उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहार लगाने वाले के साथ आप बैठे हो। जाकिर नाइक को मैसेंजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो। पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो। और संभाजी नगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो। आपको शर्म आनी चाहिए। मुझे बताओ भाइयों बहनों, ये औरंगजेब फैन क्लब महाराष्ट्र और देश को सुरक्षित कर सकती है क्या? जोर से बोलो, कर सकती है क्या? देश को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है। महाराष्ट्र को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है। आता या टीकेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। त्यावर सुषमा अंधारेंनी खरमरीत अशी टीका केली। सुषमा अंधारे म्हणाले आहेत की अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुठ्ठापडे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले। त्यातला एक पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण सुरसुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाषणही सुरू करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा अर्थ स्पष्ट असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा एसटी कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक दंगली पेटवण्यासाठी ठरवून ध्रुवीकरणाची भाषा करणारे अत्यंत थिल्लर आणि नवथर भाजपाचे वक्ते प्रवक्ते नेते असतील, यावर सप्रमाण फार विस्तृतपणे मांडणी करेलच। पण तुर्तास आज अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले। त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा, सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलंय की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे।